नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया मदरसन सुमी वायरिंग लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 17 मार्च 2025 म्हणजे काल संध्याकाळी जवळपास 8:45 वाजता. तर मित्रांनो, मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेडने 21 मार्च 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया लिमिटेड 21 मार्च 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल म्हणजे लोधा बिल्डर्सबद्दल. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड सेल्स लक्झरी फ्लॅट फॉर ₹187 करोड इन मुंबई. तर मित्रांनो, मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने आपल्या मुंबईमध्ये लक्झरी फ्लॅट्स विकले आहे, ज्याची किंमत आहे 187 कोटी रुपये. चला आता बोलूया सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड गेन्स आफ्टर प्रमोटर CEO बायज शेअर वर्थ ₹50 लाख. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे प्रमोटर आणि CEO भास्कर बाबू रामचंद्रन यांनी ओपन मार्केटमधून सूर्योदया स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडचे 50 लाख रुपयांचे शेअर बाय केले आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड शेअर इन फोकस ॲज आर्म JSW न्यू एनर्जी गेट्स CCI अप्रुव्हल टू ॲक्वायर 2 O2 पॉवर एंटिटीज. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेडच्या होलिओन सबसिडरी कंपनी JSW न्यू एनर्जी लिमिटेडला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? O2 पॉवर, मिडको होल्डिंग्स आणि O2 एनर्जी SGमध्ये 100% हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी. चला आता बोलूया रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड शेअर सर्ज ऑन ₹1096 करोड कॉन्ट्रॅक्ट विन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडला जॉईंट व्हेंचरमध्ये 1096 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. शिलाँग मेघालयामध्ये न्यू सेक्रेटेरिएट कॉम्प्लेक्सच्या कन्स्ट्रक्शनसाठी. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचरमध्ये इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडची हिस्सेदारी राहणार आहे 26% आणि उरलेली हिस्सेदारी राहणार आहे बद्री राय अँड कंपनीची. आणि मित्रांनो, हा कॉन्ट्रॅक्ट या जॉईंट व्हेंचर कंपनीला 36 मंथ म्हणजे 3 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया FMCG सेक्टरच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वरुण बेवरेजेस लिमिटेड. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेड शेअर जंप ॲज डॅम कॅपिटल मेंटेन्स बाय रेटिंग विथ टार्गेट प्राईज ऑफ ₹670. तर मित्रांनो, वरुण बेवरेजेस लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म डॅम कॅपिटलने आपली बायची रेटिंग मेंटेन ठेवली आहे आणि या ब्रोकरेज फर्मने वरुण बेवरेजेस लिमिटेडवर टार्गेट प्राईस दिला आहे ₹670. कारण मित्रांनो, या ब्रोकरेज फर्मला अशी अपेक्षा आहे की वरुण बेवरेजेस लिमिटेडचा बिझनेस फ्युचरमध्ये जबरदस्त परफॉर्म करू शकतो. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला वरुण बेवरेजेस लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा
पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया इरिडाबद्दल, म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इरिडा बोर्ड अप्रूव्ज ₹5,000 करोड इन्क्रीज इन बॉरोइंग लिमिट फॉर फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या बोर्डने याला मंजुरी दिली आहे. कशासाठी? फायनान्शियल इयर 2024-25 साठी आपली बोरोइंग लिमिट 5,000 कोटी रुपयांनी इन्क्रीज करण्यासाठी. तर मित्रांनो, इरिडाची पहिले बोरोइंग लिमिट होती 24,200 कोटी रुपये आणि आता इरिडाच्या बोर्डने मंजुरी दिली आहे 5,000 कोटीचा बोरोइंग लिमिट वाढवण्यासाठी. आणि आता इरिडाची टोटल बॉरोविंग लिमिट झाली आहे फायनान्शियल इयर 2024-25 साठी 29,200 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इरिडा म्हणजे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडच्या शेअरवर पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्स रिवाइज बजाज फायनान्स लिमिटेड लॉंग टर्म रेटिंग आउटलुक टू पॉझिटिव्ह. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, S&P ग्लोबल रेटिंग्सने बजाज फायनान्स लिमिटेडची लॉंग टर्म रेटिंग आउटलुक स्टेबलपासून पॉझिटिव्ह केली आणि त्याचसोबत या क्रेडिट रेटिंग एजन्सीने त्याचसोबत कंपनीची स्टँडअलोन क्रेडिट प्रोफाईलसुद्धा रिवाईज केली आहे. BBB मायनसपासून अपवर्ड करून केली आहे BBB. आणि मित्रांनो, ही एक बजाज फायनान्स लिमिटेडसाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला बजाज फायनान्स लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण क्रेडिट रेटिंग एजन्सीची कोणत्याही कंपनीवर नेगेटिव्ह रेटिंग होते, तेव्हा त्या कंपनीचे काय होऊ शकते ते तुम्ही जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडवरून एक अंदाजा लावू शकता. ती कंपनी आपल्या 52 वीक लोवर आलेली नाही. तर मित्रांनो, जेन्सॉल इंजिनिअरिंग लिमिटेडने क्रेडिट रेटिंग एजन्सीच्या नेगेटिव्ह रेटिंगमुळे आपल्या ऑल टाईम लोला टच केले आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.